आता सुरू होणार आहे देशाचा सगळ्यात मोठा खटला आपकी अदालत रजत शर्मांसोबत। नमस्कार, थँक्यू व्हेरी मच। आपकी अदालतमध्ये तुमचं स्वागत आहे। आणि आपकी अदालतमध्ये आजचे पाहुणे आहेत असे व्यक्तिमत्व ज्यांचा आवाज जोरदार आहे, इंग्रजी जबरदस्त, डोळ्यामध्ये प्रेम आणि व्याकुळ हृदय। प्लीज वेलकम शशी थरूर। आणि आपकी अदालतमध्ये आजचे जज सुद्धा खासच आहेत। शशी थरूर यांना चांगले ओळखतात, डिप्लोमॅट राहिले आहेत, लेखक आहेत, कवी आहेत। प्लीज वेलकम पवन वर्मा। आणि या अगोदर आपण आरोप आणि प्रत्यारोपांची मालिका सुरू करू। आजचे जज पवन वर्मा यांची परवानगी घेऊन कारवाईला सुरुवात करूया। परवानगी आहे। आणि या अगोदर की आपण कारवाईला सुरुवात करू, एक नजर टाकूया शशी थरूर यांच्या करिअरवर। शशी थरूर यांचं अकॅडमिक रेकॉर्ड कमालीचं आहे। शाळेपासून ते कॉलेजपर्यंत शशी थरूर नेहमीच टॉपर राहिले। वयाच्या 22व्या वर्षी फ्लेचर स्कूलमधून डॉक्टरेट मिळवणारे यंगेस्ट स्कॉलर बनले। शशी थरूर एक उत्कृष्ट लेखक आहेत। इंटरनॅशनल हेरल्ड ट्रिब्यून, टाइम आणि न्यूजवीक सारख्या जगातल्या मोठमोठ्या पब्लिकेशन्समध्ये लिहिण्याशिवाय शशी थरूर यांनी फिक्शन्स आणि नॉन फिक्शन्समध्ये आतापर्यंत 20हून अधिक पुस्तकं लिहिली। शशी थरूर यांनी 29 वर्ष युनायटेड नेशन्समध्ये काम केलं। वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये शशी थरूर यांना ग्लोबल लीडर ऑफ टुमॉरोचा पुरस्कार दिला। सोशल मीडियावर सुद्धा शशी थरूर यांची खूप चांगली फॉलोईंग आहे। राजकारणात शशी थरूर यांची एंट्री झाली 2009 मध्ये, जेव्हा ते काँग्रेसमध्ये सहभागी झाले। शशी थरूर तिरुअनंतपुरम मधून 3 वेळा लोकसभेची निवडणूक जिंकले आहेत। मनमोहन सिंग यांच्या सरकारमध्ये शशी थरूर यांनी अनुक्रमे पहिले विदेश मंत्रालय आणि नंतर शिक्षण मंत्रालयामध्ये मंत्री म्हणून काम पाहिलं। मागच्या काही दिवसांमध्ये शशी थरूर हे चर्चेत राहिले जेव्हा त्यांनी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक लढवली। फॉरेन अफेअर्सचे एक्सपर्ट आणि जबरदस्त ओरेटर आणि नेहमीच चर्चेत असणारे शशी थरूर आपकी अदालतमध्ये स्वतःचा खटला स्वतःच लढतील। तर मग चला सुरू करूया आजचा खटला। आपकी अदालतमध्ये पहिला आरोप शशी थरूर यांच्यावर। आपकी अदालतमध्ये लेखक आणि राजकारणी शशी थरूर यांच्यावर आरोप आहे की हे खूप खोडकर आहे। शशी, आज तर दुनिया तुम्हाला ओळखते की एक वक्ता म्हणून, एक लेखक म्हणून, पण असं ऐकण्यात आलं आहे की लहानपणी तुमच्या वडिलांकडून तुम्ही चोप मार खाल्ला आहे। खरंय, लहानपणी तर खूपच मार खाल्लाय। कोणत्या कारणाने? अरे, चुका तर व्हायच्या माझ्याकडून। जास्त बोलत बसायचो, ऐकायचो नाही। 5.5-6 वर्षांचे असताना तुम्ही 4थी इयत्तेच्या प्रवेशासाठी गेला होतात। मला बोर्डिंग शाळेत पाठवलं गेलं 5 वर्षाचा असताना, कारण माझ्या 2 बहिणी जन्माला आल्या होत्या आणि आई सांगत होती की मी काही 3 जणांना सांभाळू शकत नाही। या तर अगदी जुळांसारख्यात आल्यात माझ्याकडे। आणि हा, तुम्ही जसं सांगितलं की खूपच मस्तीखोर आहे, तर ह्याला बोर्डिंग शाळेत पाठवायचा। प्रवेश परीक्षेत माझे गुण खूपच चांगले होते। 5-5.5 वर्षात असताना मला 3रीत प्रवेश मिळाला आणि ती माझ्यासाठी तर खूप मोठी चूक होती माझ्यासाठी। कारण सगळे माझे मित्र जेव्हा 8 वर्षाचे वाढदिवस साजरा करायचे तेव्हा मी 6 वर्षाचा होतो आणि म्हणून ते काहीतरी भावनिकदृष्ट्या बरोबर नाही वाटलं। त्यात माझी तब्येतसुद्धा बरी नसायची आणि लहानपासून मला ब्रोंकायल अस्थमाचा त्रास होता। आणि त्या जमान्यामध्ये ना कोणते इनहेलर्स होते, ना कोणते नेब्युलायझर्स होते। जर तुम्हाला श्वास घेता येत नाहीये तर सहन करावं लागायचं। तर खूप वेळा शाळेच्या हॉस्पिटलमध्ये, शाळेच्या इन्फरमेरीमध्ये काढल्यानंतर तिथे शाळेने आईबाबांना सांगितलं की या मुलाला परत घेऊन जा। पण मी पूर्ण परीक्षा पास केली होती तिथे। 3री पर्यंतच्या सगळ्या परीक्षा पास केल्यानंतर मी विचार केला की का नाही 4थीसाठी प्रवेश घेऊया।
मुंबईमध्ये परत आल्यावर माझे आईवडील मुंबईत राहत होते, पण तिकडूनच्या सगळ्या शाळेच्या परीक्षा पास केल्यानंतर सुद्धा हेच सांगितलं की 6 वर्षाच्या मुलाला 4थीमध्ये ॲडमिशन नाही मिळू शकत, त्याला 3रीची परीक्षा परत देऊ दे. एवढ्या अडचणी असून सुद्धा तुमचा मेंदू एवढा तल्लख कसा काय आहे? ते तर देवाला विचारावं लागेल. आता कोणाच्या घरी पाहुणे येत असतील तर लहानपणी सांगायचे की कविता ऐकाव, तुम्हाला सांगायचे की इंग्रजीमध्ये बोलून दाखव. ते तर फक्त मस्करी म्हणून सांगितलं होतं. आणि प्रत्येक वेळी प्रत्येक वर्षी तुम्ही क्लासमध्ये पहिले आलात. ते अगदी खरंय. फक्त 1 वर्ष नाही होऊ शकलं आणि मी 8वीत असताना 3रा आलो होतो आणि घरात खूप दुःखाची गोष्ट झाली होती. दुखवटा केला जात होता जेव्हा तुम्ही तिसऱ्या हां, आलात हां, म्हणून. एकदम तसंच. जसं की कोणी मेलं होतं घरामध्ये, माझ्याशी कोणी बोलायला तयार नव्हतं. पण वर्तमानपत्र वाचण्याची सवय जी होती त्यातनं तुम्हाला खूप ज्ञान मिळालं का? बाबा वर्तमानपत्रासाठीच काम करायचे. ते स्टेटमेंटचे बॉम्बे मॅनेजर होते. सकाळी उठून शहरातल्या सगळ्या वर्तमानपत्रांना चहाबरोबर ते वाचायचे आणि मला 6व्या-7व्या वयापासूनच त्यांच्यासोबत बसवलं. तर लहानपणापासून मला सुद्धा ही सवय लावली गेली की सकाळी उठून चहा प्यायचं आणि वर्तमानपत्र वाचायचं. आणि मग संध्याकाळी दुसऱ्या शहरातले वर्तमानपत्र विमानाने यायची आणि ती सुद्धा बाबा घरी घेऊन यायचे. मग मी सकाळी 5 ते 6 वर्तमानपत्र वाचायचो, संध्याकाळी 4-5 ते उरलेलं वाचायचो. मॅगझिनसुद्धा घरी यायचे. आणि तसं पण त्या काळामध्ये टेलिव्हिजन नव्हता, ना निंटेंडो होता, ना प्ले स्टेशन होता, ना मोबाईल फोन तर कुणाच्या विचारामध्ये पण नव्हता. आणि म्हणून मी एक काय बोलू मी जास्त वाचणारं बनलो. आज जे लोक बघतात की एवढं ज्ञान सगळ्यांना देत असतात, एवढं अस्खलित इंग्रजी बोलत असतात, एवढं ज्ञान आहे, हे लहानपणापासूनच सुरुवात झाली. माझी सवय ही होती की मी एका कोपऱ्यात बसून पुस्तक वाचत बसायचो आणि जर आई बाबा कुठे घेऊन गेले तेव्हा मी दुसऱ्यांसोबत गप्पा मारण्याऐवजी कोपऱ्यात बसायचो. वडिलांना हे अजिबात आवडायचं नाही. त्यांनी सांगितलं की हे बघ, आयुष्यामध्ये दुसऱ्यांसोबत सुद्धा बोललं पाहिजे, हे खूप गरजेचं आहे. हे असं कोपऱ्यात बसून पुस्तक वाचून नाही चालणार. आणि त्यासाठी पण खूप मार खाल्लाय मी. तर त्यांनी मला सांगितलं की तू शाळेमध्ये डिबेटिंग, इलेक्युशन कॉन्टेस्ट, स्पीच कॉन्टेस्ट, क्विज कॉन्टेस्टमध्ये सगळ्यामध्ये भाग घ्यायचा. आणि जेव्हा मी 10 वर्षाचा होतो तेव्हा सुप्रसिद्ध थिएटर व्यक्तिमत्व पल पदमसी त्यांनी माझ्या शाळेमध्ये ड्रामाचा वर्ग सुरू केला. तर त्याचा प्रथम विद्यार्थी मी होतो. तर थिएटर सुद्धा सुरू केलं. तर आणि, ड्रामा सुद्धा लहानपणापासून करताय. ड्रामा तर लहानपणापासून करतो, पण आता नाही करत आहे. लहानपणी करायचो. तर तुमच्या आई वडिलांची इच्छा नक्की काय होती? तुम्ही काय बनलं पाहिजे? बघा, सगळ्या मिडल क्लास घरामध्ये काय पाहिजे असतं, तुम्ही डॉक्टर बना, इंजिनियर बना, हेच पाहिजे असतं. आणि मी तर सायन्समध्येच असायचो, पहिला यायचो. पण सायन्समध्ये मला जरा पण इंटरेस्ट नव्हता. तेव्हा 9वीच्या वर्गामध्ये असताना त्या जमान्यामध्ये 9वीमध्ये ते बघायचे की म्हणजे ह्युमॅनिटीज किंवा सायन्स. मी ह्युमॅनिटीज निवडलं आणि माझ्या टीचर्स एवढ्या नाराज होत्या, प्रिन्सिपलसुद्धा नाराज होते की माझ्या आईवडिलांना शाळेमध्ये बोलावलं आणि सांगितलं की हा आमचा बेस्ट सायन्स स्टुडंट आणि का हा सायन्स घेत नाहीये, का त्याला ह्युमॅनिटीज घ्यायचे. तर त्यांनी पण मला विचारलं की का. त्यांचं पण स्वप्न होतं की हा डॉक्टर बनेल, इंजिनियर बनेल. आणि मी सरळ सांगून टाकलं की माझा इंटरेस्ट नाही आहे सायन्समध्ये. बाबा म्हणाले काय पण बोलू नको, तुझा सायन्समध्ये पहिला येतोस. तर मग मी सांगितलं की परीक्षा देण्यामध्ये मी नक्कीच हुशार आहे, पण दुसऱ्या दिवशी जे वाचलं ना ते सगळंच विसरून जातो. पण तुम्ही मला साहित्याच्या बाबतीत किंवा इतिहासाच्या बाबतीत विचारा आणि जे स्कूलमध्ये नाही शिकवलं किंवा मी जे ते बाहेर वाचलंय ते शाळेपेक्षा मला जास्त माहिती आहे. तर शाळेच्या पुस्तकांपेक्षा मला ह्या 2 विषयांची जास्त माहिती आहे. तर मग ते म्हणाले ठीक आहे, तुला जे काय करायचं ते कर. त्या जमान्यामध्ये आमच्याकडे सिनियर केम्ब्रिज परीक्षा व्हायच्या. परीक्षा झाली की ते बाहेर जहाजमध्ये पाठवायचे, केम्ब्रिजमध्ये पाठवायचे तपासायला. आणि त्यातून मला जास्तीत जास्त मार्क मिळाले. म्हणजे पहिल्या 5 विषयांमध्ये मला ते मिळाले होते. मला वेस्ट बेंगॉलकडनं पण सुवर्ण पदकं मिळाली. अशी जर अजून काही सुवर्ण पदकं असती भारतामध्ये ते पण मिळालं असतं मला, कारण जास्त मार्क मिळवणं कठीण असतं. पण मला जास्त सगळं कधी मी सिरियसली घेतलंच नाही, कारण मला हे माहीत होतं की परीक्षा लिहिणं म्हणजे असं म्हणणं होत नाही की तुम्ही खूप शिकलेले व्यक्ती आहात, पण तुमच्या मनात काय, जेव्हा तुम्ही परीक्षेमध्ये काही वाचलेलं आहे ते विसरलात, पण तुमच्या मनात काय ते तुमचं खरं ज्ञान आहे. असं बघितलं जातं की जेवढे जास्त मार्क तेवढे विद्यार्थी हुशार. तुम्ही म्हणता की मला नंबर मिळवायचे प्रकार येत होते, पण ज्ञान मिळवणं ही वेगळी गोष्ट आहे. वेगळी गोष्ट आहे. आणि मी आजही कोणत्याही विद्यार्थ्यांसोबत बोलायचा जर योग आला किंवा टीचरसोबत, मी टीचरला प्रत्येक वेळी हेच सांगत असतो, कधी नका सांगू विद्यार्थ्यांना काय विचार करायचा आहे, काय अभ्यास करायचा आहे, काय लिहायचं आहे. तुम्ही म्हणताय की हे पुस्तक वाचा, आमच्या क्लासमध्ये बसा आणि परीक्षेमध्ये हेच लिहत बसायचं.
याच्यामधून तुम्हाला म्हणजे विशेषतः आताच्या 21व्या शतकामध्ये काही फायदा नाही. मला तर असं वाटतंय की मी 3 इडियट्स मधल्या आमिर खान बरोबर बोलतोय. त्या फिल्मची फिलॉसॉफी सुद्धा हीच होती. ऑल इज वेल. नाही, मी असं काही नाही म्हणणार आहे. ऑल कुड बी वेल जर तुम्ही काम सुद्धा केलं असेल. अभ्यास करत राहा, ऑल विल बी वेल. मला लक्षात आहे की युनिव्हर्सिटीमध्ये सुद्धा तुम्ही टॉपर होते आणि तुमची इच्छा होती की फॉरेन सर्व्हिसमध्ये जाण्याची. माझा विचार तरी तोच होता. कारण त्या जमान्यामध्ये विसरू नका की जर तुम्ही UPSC परीक्षेमध्ये पहिल्या 10मध्ये नाही आलात, प्रथम 10मध्ये जर तुम्ही नाही आलात तर तुम्हाला फॉरेन सर्व्हिस नाही मिळणार. माझ्या मते आपले जे जज आहेत कोर्टात ते कदाचित 5वे, भारतामध्ये 6वे किंवा 5वे आले असतील फॉरेन सर्व्हिसमध्ये जाण्यासाठी. ती सिस्टम होती आपली. इट वॉज अ इलाइट सर्व्हिस. त्यानंतर मग लोक IASचा विचार करायचे. माझा एक सिनियर होता जो इतिहासामध्ये खूप हुशार होता आणि त्यांनी एक प्रेस्टिजियस ग्रॅज्युएट स्कूल इंटरनॅशनल अफेअर्समध्ये तिथे अप्लाय केलं होतं, पण नाही मिळाली त्यांना ॲडमिशन. तर त्यांनी त्यांचा अजून एक कॅटलॉग होता शाळेचा, डॉग एंडेड कॅटलॉग बघून बोलले, थरूर यू अप्लाय. मला नाही मिळालं, तुला मिळालं पाहिजे. आणि मी अप्लाय केलं आणि मला ॲडमिशन पण मिळालं आणि स्कॉलरशिपसुद्धा मिळाली. तर मग मी बोललो की बघा, फॉरेन सर्व्हिसची परीक्षा परत येऊन सुद्धा देऊ शकतो, पण जाऊन बघूया. जर काही कारणास्तव मी फॉरेन सर्व्हिसेसमध्ये रुजू नाही झालो तर विदेशात नक्कीच बघायला मिळेल. तुम्हाला कदाचित माहिती नसेल, विदेशात जाणं खूप मुश्किल होतं त्या त्या काळात. जमान्यामध्ये खूप कठीण. पहिली गोष्ट आहे की तुम्हाला परवडायचं नाही. पगार तर तसा खरंच खूप कमी होता. मला ॲक्च्युली एअर इंडियाचं तिकीट काढायला सुद्धा लोन लागलं होतं, पण ते घेऊन सुद्धा मी जायचा प्रयत्न केला तिथे. कारण विदेशातला अनुभव आपण जाणून घेतला पाहिजे की काय आहे तिथे. मला अजूनही आठवतं की त्या काळात फॉरेन एक्सचेंजचे अडथळे होते भारतामध्ये. तर तुम्हाला $8 मिळत होते. त्या जमान्यात तर $8 तर ₹60 सुद्धा नव्हते माझ्या मते. 7.5 होता एका डॉलरचा माझ्या मते. बघा, तुम्हाला $8 मिळायचे आणि $8 जायचा तुम्ही विदेश. तर मला आठवतंय की जेव्हा मी विमानातून उतरलो, एक मोठा पॉर्टर येऊन, काळा माणूस होता, त्याने माझी सुटकेस उचलली. मी म्हटलं ठीक आहे, अरे सोडा, मी करेन. आणि मला $8मधून $1 त्याला द्यावा लागला. तर मी विचार केला की आजचं माझं खाणं कमी करावं लागेल मला, कारण हा माणूस माझा सुटकेस उचलून घेऊन गेला. त्या प्रकारचे सोर्सेस होते तिथे. तर मग मी अमेरिकेला गेलो आणि तिथे बेस्ट स्टुडंट मिळण्याचा मला योग आला. आणि मला तर खूप भीती होती की स्कॉलरशिप संपणार, रेन्युअल नाही करणार, आणि नॅचरली मला की मी जास्त अभ्यास करून मी 3 डिग्री 3 वर्षामध्ये घेतल्या. कोणती डिग्री घेतली? एक तर MA होतं जे मी एका वर्षात पूर्ण केलं. दुसरं तर ते MLD MPhil सारखं ते लॉ अँड डिप्लोमामध्ये, आणि तिसऱ्यामध्ये PhD. आणि हे सगळं करून एक छोटासा रेकॉर्ड बनवला होता मी त्या इन्स्टिट्यूटमध्ये, द फ्लेचर स्कूल ऑफ डिप्लोमसी, जे आजकाल सांगतात की हा रेकॉर्ड कोणीच मोडू शकत नाही, कारण जे काही एक्सेप्शन्स मी तिथे उपयोग केलेत ते इतक्या कमी वेळात केले होते की ते सगळे एक्सेप्शन त्यांनी काढून टाकले. ते बोलत होते की कसं काय आम्ही 22 वर्षाच्या मुलाला PhD दिलंय, हे असं कधीच नाही होऊ शकत भविष्यामध्ये. म्हणून त्यांनी सगळे नियम ते बदलून टाकले, कारण कुणाला नाही मिळणार ते. पण मला 22 वर्षात असताना PhD मिळाली आणि फ्लेचर म्हणजे 22व्या वर्षी तुम्ही डॉक्टर शशी थरूर झालात. पण कॉलेजमध्ये असताना तुम्ही किती मस्ती करायचात हे पवन वर्मांकडनं आपल्याला कळू शकतं. कदाचित सांगू शकेन. एक खूप मोठा फरक आहे माझ्यामध्ये आणि माझ्या मित्रांमध्ये. मी तर कॉलेजमध्येच राहायचो, रेसिडेन्स ज्याला बोलायचे. पवन दिल्लीमध्ये राहून क्लासेसला यायचा. तर कॉलेजमध्ये मस्तीखोरपणा तेव्हाच व्हायचा जेव्हा हे सगळे विद्यार्थी घरी जायचे, आणि आम्ही सगळेजण रेसिडेन्समध्ये राहून जी काही मस्ती करायचो, जसं मी आमच्या इथे एक ह्युमर सोसायटी होती PG उडाऊच्या नावाने, उडाऊ सोसायटी. ते तर काही वर्षांपूर्वी कोणीतरी सुरू केली होती, मग ते बंद झालं परत. म्हणून मी विचार केला की याला पुनर्जीवित करूया. मग मी आणि माझ्या 3-4 मित्रांनी ते पुनर्जीवित करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. मग आम्ही काय केलं की मिमिक्री स्पर्धा, ह्युमरस भाषण स्पर्धा आणि एक प्रॅक्टिकल जोक कॉम्पिटिशन सुद्धा सुरू केली. एक इतिहासाचे एक शिक्षक होते, द्विवेदी साहेब, ज्यांचा
टीचर्स म्हणजे कम्युनिटीमध्ये सर्वात खोडकर तेच होते. मग मी विचार केला की त्यांना जर फॅकल्टी ॲडवायझर बनवलं तर मग आपल्याला अजून गोष्टी करून घेता येतील. तर त्याला फॅकल्टी ॲडवायझर बनवलं आणि आमच्या प्रॅक्टिकल जोक कॉम्पिटिशनची ही अट होती की कुठलाही प्रॅक्टिकल जोक असू दे, द्विवेदी सरांचा क्लिअरन्स घ्यायचा, मग ते सादर करायचं, म्हणजे सगळे अप्रूव्ड जोक्स. तर ह्यानंतर एक खूप ग्रेट ट्रेडिशन सुरू झालं. मला खूप गर्व वाटतो की प्रॅक्टिकल जोक वीक वॉज वन ऑफ दी मोस्ट हायलाइट्स ऑफ रेसिडेन्शियल. तर एक दोन उदाहरणं सांगा तुमच्या मस्तीखोरपणाची. बघा, आता जे काही खूप साऱ्या गोष्टी होत्या, पण एक मी नव्हतं गेलो, मी एक विक्टीम होतो. माझ्या 3ऱ्या वर्षाला असताना मी युनियनचा प्रेसिडेंट होतो. मी जिंकून माझी पहिली निवडणूक मी जिंकलो, कॉलेज युनियन प्रेसिडेंट झालो. तर आमच्या कॉलेजचे काही नियम होते. कॉलेजचे गेट बंद व्हायचे माझ्या मते 7 ते किंवा 8 वाजता. पवनला लक्षात आहे, 7 ते 8 वाजता गेट बंद व्हायचे. तर रात्रीच्या सुमारे 9 वाजता एक सिनियर येत होता. आम्ही पण 3rd इयरमध्ये होतो. 3rd इयर वॉज द लास्ट इयर. आणि बोलू लागला की माझ्यासोबत एक मुलगी आहे, तुम्ही काही करून तिला जर कॉलेजमधून नाही काढलं तर मला कॉलेजमधून बाहेर काढतील, मला मदत करायला पाहिजे. तर मग मी म्हणालो की बघ, मी प्रेसिडेंट आहे, माझ्यावर जबाबदारी आहे, मी काय करू शकतो तुझ्यासाठी, तू असं कसं घेऊन आलास तिला तू? आणि तो मला दाखव ती मुलगी कुठे आहे, कोण आहे. मी विचार केला की कुठल्या दुसऱ्या कॉलेजची मुलगी आली असेल चहा प्यायला आणि उशीर झाला असेल. पण तर एक कोट अँड कोट एका मुलीला घेऊन आला होता. तिने स्कर्ट घातलेला, भरपूर लाल लिपस्टिक लावलेली वगैरे, मोठा वीग घातलेला, अशा प्रकारे. चांगली मुलगी नाही वाटली मला ती. तर मी म्हणालो, यांना आताच बाहेर काढलं पाहिजे. बरोबर बोललास तू, तुला जर हिच्यासोबत बघितलं ना तर नक्कीच कॉलेजमधून काढून टाकतील, मग मी देखील तुला सुरक्षित नाही ठेवू शकणार. तर आम्ही खूप प्रयत्न केले की गेट किपरला जाऊन सांगितलं की कुणाला तरी निघायचंय, बाहेर जायचंय. हे सगळे प्रयत्न करताना लोक हसायला लागले की वी हॅव मेड जोकर आउट ऑफ यू. आणि त्या मुलीने वीक काढला, स्कर्ट काढला. तर एक फ्रेशर होता आमच्या कॉलेजचा. तर म्हणजे प्रॅक्टिकल जोक तर त्यांचे होते, पण विक्टिम मी होतो. आणि हेच होतं एक उदाहरण. खूप साऱ्या गोष्टी होत्या. माझ्या मते त्या वर्षी प्राइज देखील त्यांनाच मिळालं, कारण कॉलेज प्रेसिडेंटला त्यांनी मूर्ख बनवलं. किती वेळा तरी तुम्ही असे वर्ड्स यूज करता की त्यासाठी आम्हाला डिक्शनरी बघावी लागते. तुम्ही एवढं चांगलं इंग्लिश कुठून शिकलात? बघा, अभ्यास करता करता शिकलो. आणि कदाचित सेंट स्टीफन्स कॉलेजमध्ये 50 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. लोक बऱ्यापैकी चांगले इंग्लिश बोलायचे. तर आमचे जे शब्द आहेत इथे राजनीतीमध्ये जे वापरून मला असे आरोप मिळतात, ते शब्द तर मी आमच्या कॉलेज डिबेट्समध्ये देखील वापरायचो. जसं कदाचित तुम्हाला आठवत असेल की एक दिवस रजतजींचा एक मित्र दुसऱ्या चॅनलवरचा, तो माझ्या विरुद्ध एक बकवास प्रोग्राम सुरू केलेला. तर मी म्हणालो की दिस इज द फॅरॅगो ऑफ डिस्टॉर्शन, मिसरिप्रेझेंटेशन अँड आउटराईट लाईज. तर मी तर विचार केला की सगळे शब्द लोकांना माहीत असेल. फरागो तर मी कॉलेजमध्ये डिबेट्समध्ये देखील वापरायचो. जेव्हा दुसऱ्यांच्या विरुद्ध बोलायचं झालं तर ते लोक म्हणायचे की फरागो ऑफ मिस्टेक अँड ॲझम्पशन्स. तेव्हा बोलायचो अशा गोष्टी कॉलेजमध्ये. पण माहिती नाही कसं काय अचानक ऑक्सफर्ड डिक्शनरीचं एक ट्विट आलं की 10 लाख लोक अचानक या फरागो शब्दाचा अर्थ शोधायला लागले इंटरनेटवर. आणि मागच्या 30 वर्षांमध्ये 5 किंवा 6 व्यक्तींपेक्षा जास्त कोणी याचा अर्थ नव्हता शोधला होता. मग 10 ला कुठून आले? तर लोक त्यांना सांगत होते की भारतात एक राजनेता आहे, त्यांनी या शब्दाचा वापर केला आणि म्हणून आम्हाला माहिती करून घ्यायचंय. पण असं ऐकण्यात आलं आहे तुम्ही अशा शब्दप्रयोगांचा उपयोग करता की त्यानंतर ते डिक्शनरीमध्ये येतात. नाही, हे बघा, हे झाल्यानंतर मी विचार केला की कधी कधी मस्करी पण केली जाऊ शकते मोठे शब्द वापरून. जर लोक म्हणत असेल की हा मोठे शब्द वापरणारा माणूस आहे तर मी का नाही वापरायचे? तर तुम्हाला कदाचित आठवत असेल की एकदा एक मुख्यमंत्री आमच्यासोबत निवडणूक लढवून जिंकले होते. तर एक दिवस पवन होते त्या दिवशी माझ्यासोबत, मी त्यांना आठवण करून देतो. एक दिवस आमची पार्टी सोडून ते भाजपच्या बाजूने निघून गेले. तर मी त्या दिवशी एक ट्विट केलं, वर्ड ऑफ द डे. आणि मी एक शब्द जो मी स्वतः देखील वापरत नव्हतो, मला माहित होतं, मी शोधून तो खाली लिहिलं,
स्नोली गोस्टर. डेफिनेशन: अ shrewd, unprincipled politician. First use USA 1848. Latest use today. मी कोणाचं नाव नाही घेतलं, ना कोणत्या जागेबद्दल बोललो, ना कुठल्या राज्याचं नाव घेतलं, पण सगळ्यांना समजलं की मला काय बोलायचं होतं ते. अशाच प्रकारे माझी दुसरी संधी होती की माझ्या पब्लिशर्स, मी एक पुस्तक लिहिलेलं पॅरेडॉक्शियल प्राईम मिनिस्टर, ते तर आता उपलब्ध होणार होतं. तुम्ही ट्विटरवरून अनाऊन्स करा की तुमच्या सामाजिक माध्यमातून हे पुस्तक आता अवेलेबल आहे. तर मी लिहिलं की दिस बुक इज मोर दॅन जस्ट अन एक्सरसाइज इन फ्लॉक्सिनोसिनेलिपिलिफिकेशन. आणि ते बरोबर आहे की तो शब्द कोणत्याच डिक्शनरीमध्ये सापडणार नव्हता, कारण की हा तर मस्करीमध्ये जवळपास 150-200 वर्षाआधी कोणीतरी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये मस्करीसाठी लॅटिनचे काही मूळ रूप वापरून एक नवीन शब्द बनवला होता की द ॲक्टिव्ह एस्टिमेटिंग समथिंग ऑर समवन एल्स इज वर्थलेस. का हा आता कोणत्याही प्रकारच्या कामाचा नाही आहे, एकदम युजलेस आहे. याचा कोणासाठी तरी याचा अर्थ बनवला होता. यालाच तर यालाच म्हणतात म्हणतात, शब्दांचा खोडकरपणा. बरोबर. सर, आपल्या जीवनावरती कधी बायोपिक बनली तर त्यामध्ये किती हिरोईन्स असतील. जर हा सीन दाखवला गेला तर तुमच्या रोलमध्ये पण कोणीतरी येऊन बसेल प्रश्न विचारणारी बायोपिकमध्ये. तर कमीत कमी एक हिरोईन तर आली आहे. बघा, तर मी सांगेन पहिली हिरोईन माझी आई असेल, जी आजही माझ्यासोबतच राहते. 87 वर्षाची स्त्री आहे आणि जी खूप आणि जिच्यासोबत मला खूप म्हणजे समस्या होत्या. ती खूप डिमांडिंग होती. मी जे काही करेन त्यावरती समाधानी नसायची. तिला वाटायचं की मी आणखीन करावं. आणि आता शेवटी आता तिच्या वयाच्या या वयामध्ये पोहोचून ती आमच्यामध्ये एकमेकांमध्ये जे काय बोलू, जी इंटिमेसी आली आहे, जी आमच्यात ती जवळीक आली आहे आमच्यामध्ये, तर मी इवन 10 वर्षापूर्वी देखील इमॅजिन करू शकलो नसतो. तर ही एक खूप मोठी गोष्ट आहे माझ्या आयुष्याची, माझं नातं माझ्या आईसोबत. आणि मग नॅचरली माझ्या 2 बहिणी सुद्धा आहेत. एक 4 वर्षांनी लहान आहे तर दुसरी 6 वर्षांनी लहान आहे. या दोघी माझ्या सगळ्यात चांगल्या मैत्रिणी पण आहेत आणि सगळ्यात मोठ्या क्रिटिक्स पण आहेत. तर त्यांच्या सोबतच मी मोठा झालोय. आम्ही तिघे 3 देशांमध्ये आहोत. एक तर लंडनमध्ये तिला सेटल केलंय, दुसरी कॅलिफोर्नियामध्ये आणि मी इथे भारतामध्ये. तरी पण आम्ही प्रत्येक वर्षी भेटतो, रोज एकमेकांना मेसेज करतो, रोज एकमेकांसोबत बोलतो. तर या प्रकारचं आमचे जे बंध आहेत ते पण माझ्यासाठी खूप स्पेशल आहेत. तर ह्या देखील हिरोईन्स असल्या सिनेमामध्ये. तर तुम्ही हे नाही सांगितलं की 3 वेळा तुम्ही लग्न केलं तर त्यामध्ये हिरोईन हिरोईन असेल नक्कीच. कदाचित सगळ्या हिरोईन्सच आहेत, ही तर वेगळी गोष्ट आहे. पण बघा, माझ्या मुलांची जी आई आहे ना, माझ्या मनात तीच अजून खूप मोठी हिरोईन आहे. ती जेव्हा आमच्या कॉलेजमध्ये आमचं प्रेम झालं, मी 21 वर्षात लग्न केलं, मी एवढा शुअर होतो. तर 21 वर्षामध्ये कधी कधी देखील तुम्ही अशा गोष्टी ठरवता की ज्याच्यासाठी तुम्ही तयार नसता ठरवण्यासाठी. पण माझ्या मनात ती अजूनही खूप मोठी हिरोईन आहे अजूनही. आणि आमच्यामध्ये एक चांगलं कॉन्टॅक्ट होतं आणि चांगले संपर्क आहेत. आता अजून कोणी हिरोईन तुमच्या आयुष्यात येणार आहे का? एक इंग्रजीमध्ये म्हण आहे ना, नेव्हर से नेव्हर. पण मी हे पण म्हणेन की माझ्या वयाचा विचार करा, माझ्या जबाबदाऱ्यांचा विचार करा. तुमच्या शक्यता कमी आहे. वागण्यावरनं तरी असं वाटत नाही, असं वाटतं लवकरच बातमी येईल. तर आता एका ब्रेकसाठी थांबूया आणि ब्रेक नंतर आपकी अदालतमध्ये शशी थरूर यांच्यावर आरोप आणि प्रत्यारोप सुरूच राहतील. सुनंदा पुष्कर पासून सगळ्या जगाने बघितले तुम्हाला खूप प्रेम होतं, मैत्री होती आणि त्यांच्यामुळे तुमच्यावर वेगवेगळे आरोप लागले गेले. त्यावेळेला काही लोक सांगत होते की ही मैत्री किंवा प्रेम नाहीये, ही कोणती तरी अरेंजमेंट आहे. आज मला तुम्हाला विचारावं असं वाटतंय की नक्की तुमचं नातं काय होतं. वेलकम बॅक आपकी अदालतमध्ये. आज आपले पाहुणे आहेत शशी थरूर. आपकी अदालतमध्ये पुढचा आरोप. आपकी अदालतमध्ये लेखक आणि राजकारणी शशी थरूर यांच्यावर आरोप आहे की हे प्रेमवीर आहे.
शशी, आजकाल राहुल गांधी बोलतात ना की मी प्रेमाचं दुकान उघडलं आहे, तर लोक म्हणतात की शशी थरूरनी कधीच उघडलंय. जिथे शशी थरूर जातात तिथे तिथे मुली येतात. जुन्या जमान्यांमध्ये एक ॲडव्हर्टाइजमेंट यायची, लाईफ बॉय है जहां तंदुरुस्ती है वहां. आता ते म्हणतात की शशी थरूर है जहां लेडीज है वहां. पूर्ण जगात 50% लोक तर लेडीजच आहेत, स्त्रिया आहे. तर त्यांना पण आदराने पाहिलं पाहिजे, त्यांना भेटलं पाहिजे, बोललं पाहिजे, ऐकलं पाहिजे, का नाही? तर याबद्दल तुम्हाला काय सांगायचंय, काय बोलायचंय? काही उदाहरण आहेत माझ्याकडे. पार्लमेंटच्या गेटवरती जेव्हा तुम्ही मुलीला भेटता, बाईला भेटता, तेव्हा तुम्ही कसे दिसतात ते बघूया. हे आता पहा, हे हे पहा, मी एक मंत्री आहे, माझ्यावर असे आरोप नका लावू. पण सोशल मीडियावरती लिहिलं की तुम्ही त्यांना सांगताय आव हमारी हवेली पर. कदाचित मी विचारत होतो की तुम्ही ऑर्गन डोनेशन बद्दल बोलत होता. खूप चांगलं बोलताय आणि असंच आणखी आपण पार्लिमेंटमध्ये केलं पाहिजे. बघा, हे तर संसद आहे, इथे संसदेबद्दलच बोललं जातं. संसदमध्ये बसलेले असताना पण तुम्ही बायकांशी कसे बोलता ते दाखवतो तुम्हाला. सुप्रिया सुळेंशी बोलत होतात तुम्ही. फोटो बघून तर खूप चुकीचे समज होतात. फारुख साहेब त्यांचं आपलं भाषण देत होते. सुप्रिया सुळे काहीतरी बोलणार होत्या आणि त्यांना माझ्याकडून काहीतरी चेक करायचं होतं आपलं भाषण द्यायच्या आधी. त्यामुळे मी ते जे काही बोलत होते ते मी ऐकू शकलो नाही, कारण फारुख साहेब माझ्या पुढे बसूनच बोलत होते. तर मी नॅचरली थोडा पुढे झुकलो त्यांचं ऐकण्यासाठी, बस एवढंच. अच्छा, मानलं की पार्लमेंटमधले दोन्ही फोटोज मिसलिडिंग आहेत, जे लोक बोलतात तेही चुकीचं आहे. पण जर तुम्ही कोणाच्या लग्नात गेलात तर तिकडे काय होतं तेही बघून घ्या. आता लोक विचारतात की नवरा कोण आहे. हे बघा, मी तर पगडी घालून गेलो नव्हतो, पण जेव्हा तिथे पोहोचलो तर एक वरातीचा भाग होतो आणि त्यांच्या कुटुंबातून, नवऱ्याच्या कुटुंबातून मला ते तुम्हाला नवरदेव पगडी- बनवलं. नाही. सगळे पाहुणे ते टर्बन घालून होते, म्हणजे पगडी. आणि अच्छा, आता तुम्ही त्याच्यानंतर स्वतः सांगा की या फोटोमध्ये, हा फोटो आहे गीतांजली श्रींचा, हो, ज्या लेखिका आहेत, बरोबर. यांच्यासोबत लंडनमध्ये तुम्ही त्यांना स्ट्रॉबेरी भरवताय. आणि यावर स्ट्रॉबेरी तर आरोग्यासाठी खूप चांगली असते. यावर जी कॉमेंट कोणीतरी लिहिली होती ट्विटरवरती, आग लगी है बस्ती में, थरूर अपनी मस्ती में. लिहिणं तर खूप सोपं आहे, म्हणून कदाचित लिहिलं असेल त्याने. आणि मग त्यानंतर एक फोटो पोस्ट केला गेला होता काँग्रेस नेत्यांसोबत, जे पोलिसांचा मार खात आहेत. हा, तर बोलले की हे मार खात आहेत आणि शशी थरूर स्ट्रॉबेरी खात आहेत. पण आम्हीही ह्या प्रकारच्या निषेधात सहभागी झालो आहोत. माहीत नाही हा त्या दिवशीचा फोटो आहे की नाही, कारण मला वाटतं मी गेलो होतो ते लंडनच्या जयपूर लीड फेस्टिवलमध्ये गेलो होतो. आता हा फोटो आहे आरजेचा, आरजे रेडिओ मिर्ची. हो, ते तर त्या आरजेने चांगलं उत्तर दिलं जेव्हा लोकांनी तिला ह्याबद्दल ट्रोल केलं होतं. कारण ही आरजे इंटरव्ह्यू घेत होती रेडिओवर आणि त्यांचा जो रेकॉर्डर होता तो आमच्या मध्ये उभा होता. तर ती म्हणाली की थोडं जवळ येऊन बसा साऊंड क्वालिटीसाठी. तुम्हालाच सांगितलं की माझ्या बाजूला येऊन बसा. तुम्ही रजत, तुम्हाला चांगलं माहिती आहे की इंटरव्ह्यू घेणारच हे सगळं ठरवतो. तुम्ही जर म्हणाल की इथे येऊन बसा तर मी इथे बसलो. तुम्ही प्रश्न विचारताय, मी उत्तर देतोय. तर जेव्हा हा जे फोटो कोणी इंटरव्ह्यू घेत आहेत तर नॅचरली त्यांचंच राज्य आहे. जेव्हा हा फोटो सोशल मीडियावरती पोस्ट झाला होता तेव्हा काय कॉमेंट आली होती ती वाचून दाखवतो. हुस्न तुम्हारा पर्वत है, आंखें तुम्हारी झरना प्रिय, मेरे दिल पर दे दो शाहीन बाग का धरना प्रिय.
पण या अशा बाबतीत मी असंही म्हणेन की जर माझ्या विरोधात जर तुम्हाला ट्रोल करायचं असेल तर मला काही प्रॉब्लेम नाहीये. मी तर राजकारणात आहे. राजकारणात आमची त्वचा थोडी जाड होते. जाड त्वचेने जगावं लागतं, वागावं लागतं. पण तुम्ही इतरांच्या जीवनाबद्दल पण विचार करा. ती पण कोणाची तरी मुलगी आहे, कोणाची बायको आहे, कोणाची मैत्रीण असू शकते. त्यांनाही जीवन आहे, त्यांनाही स्वाभिमान आहे. हे योग्य आहे का की त्यांना पण ह्याच्यामध्ये, कारण माझ्या विरोधात बोलणं ठीक आहे कारण ती राजनीतिक गोष्ट आहे, मला काही फरक नाही पडत. पण मग हे अजिबात असे नाही. फोटोज तुम्ही काढून का घेता? मी नाही काढलाय, हा फोटो दुसऱ्यांनी काढलाय. ती आरजेची टीम येऊन त्यांनी फोटो काढलाय आणि त्यांच्याच अकाउंटवरून हा ट्विट सुद्धा झालाय. तर नॅचरली त्या लोकांना पब्लिसिटी हवी असते त्यांच्या इंटरव्ह्यूसाठी. लोकांनी त्यांचे रेडिओ स्टेशन ऐकावेत. पण असं नाही की मी फोटो मागतोय. आतापर्यंत लोकच माझ्यासोबत फोटो मागायला येतात. मी कोणासोबतही फोटो काढायला जात नाही. एक गोष्ट तर नक्कीच आहे, जिथे कुठे जाता तुम्ही, कोलकातामध्ये मी फोटोज बघितले आहेत, चेन्नईमधले बघितले आहेत, आणि ज्या महिला असतात त्याही तुमच्याबरोबर फोटो काढून घ्यायला उत्सुक असतात. अरे मग हे त्यांना विचारा ना, मला का तुम्ही इथे आरोप करताय? शशी, या तर सगळ्या मस्करीच्या गोष्टी झाल्या ज्या काही ट्विटरवरती येतात. किती खरं असतं, किती खोटं असतं. पण एक गंभीर गोष्ट मी तुमच्याशी बोलणार आहे तुमच्या रिलेशनच्या बाबतीत. सुनंदा पुष्करला पूर्ण जगाने बघितलंय की तुम्हाला त्यांच्यावर प्रेम होतं, मैत्री होती, आणि त्यांच्यामुळे तुमच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे आरोपही लागले. मोदीजींनी सांगितलं की 70 कोटींची गर्लफ्रेंड. त्या दरम्यान काही लोकांनी सांगितलं की ही मैत्री प्रेम वगैरे नाहीये, ही कोणती तरी अरेंजमेंट आहे. आज मला तुम्हाला विचारायचं, जनतेच्या समोर तुमचं रिलेशन काय होतं? हे बघा, खूप खूप प्रेमळ नातं होतं. नॅचरली बघा तुम्ही, काय व्यवस्था असू शकते एका काश्मीरी पंडित आणि केरळमध्ये नायर सोबत. हे तर आम्ही भेटून प्रेम केलं, लग्न केलं. आणि हे खूप दुःखद गोष्ट आहे की जेव्हा कोणाचा मृत्यू होतो त्याचा काही लोक राजकारणासाठी वापर करायचा प्रयत्न करतात. ही खूप वाईट गोष्ट आहे, खूपच. आणि शेवटी तर तुम्हाला माहिती आहे की हा विषय कोर्टापर्यंत पोहोचला. खूप वर्ष जावं लागलं आणि शेवटी जज थ्रूआउट करून म्हणाले की हे काय बकवास आहे. ना कोणते पुरावे आहेत की यांची आत्महत्या झाली आहे, ना कोणते पुरावे आहेत की यांची हत्या झाली आहे. का करताय तुम्ही अशी केस? पूर्ण केस बंद करून माझ्या विरुद्ध, म्हणजे याला डिस्चार्ज म्हणतात. असं नाही की मला ट्रायल करून मला इनोसेंट असं केलं की मी अपराधी नाहीये. तर ते म्हणाले की केसच नाहीये, तर या केसला डिस्चार्ज केलं पाहिजे. शशी, ज्यांचं बॅकग्राऊंड एवढं स्कॉलरली बॅकग्राऊंड असेल, पब्लिक लाईफ असेल, इतना मान असेल, एवढं प्रेम असेल, त्याच्यावर जेव्हा आरोप लावला जातो की हा त्याच्या बायकोचा खुनी आहे, हत्या केली आहे, तर विचार करा तुम्हाला कसं वाटेल. जे मला ओळखतात त्यांना माहिती आहे की मी कधीही कोणावरही हल्ला करू शकत नाही आणि मी कधीही माझ्या मुलांना पण मी नाही हाताने मारलं नाही, कधीच नाही, कधीच. तर हा असा प्रकार जे मला ओळखणारे प्रत्येक जण आहेत त्यांना माहिती आहे की हे कधीच शक्य नाहीये, हे होऊच नाही शकत, कधीही नाही. त्यांचे भाऊ जे आहेत, 2 भाऊ आहेत त्यांचा एक मुलगा आहे त्यांना, ते सर्व माझ्यासोबत होते कारण त्यांना माहिती आहे की असं नाही होऊ शकत. पण जे बाहेरचे लोक, जे आम्हाला ओळखत पण नव्हते, त्यांनाही ओळखत नव्हते, पण त्यांना त्यात एक राजकीय संधी दिसली, त्यावेळेस ह्या लोकांनी हे सर्व केलं. तर मला हे वाटतं की खूप खूप वाईट गोष्ट आहे. आणि खरं सांगायचं तर आपल्या राजकारणात एकेकाळी लोकांना आपल्या प्रायव्हेट लाईफबद्दल, आपल्या सरकारी जीवनावर अशा प्रकारच्या टीका करणं चांगलं नाही वाटायचं. कुठलाही राजकीय नेता काहीच नाही बोलायचं. खूप जण असे वाजपेयी साहेबांबद्दल, त्यांच्या प्रायव्हेट लाईफबद्दल कदाचित लोक तेव्हा बोलायचे, पण कोणत्याही माध्यमातून असं काही छापलं, तेव्हा तर टीव्ही पण नसायचे ना छापलं जायचं. पण आजकाल आपलं थोडं कल्चर बदललंय, जे खूप वाईट प्रकारे बदललंय. शशी, तसं तर मी आप की अदालतमध्ये मी प्रयत्न करतोय की कोणालाही त्याच्या पर्सनल लाईफबद्दल प्रश्न विचारू नयेत. मला वाटतं की तुम्ही जनतेला सांगावं, कारण की एवढं काही जनतेला सांगितलं गेलेलं आहे, एवढं काही लोक सुद्धा बोलले आहेत, एवढे आरोप लागलेले आहेत. तुमचे त्यांच्याबरोबर काहीतरी मतभेद झाले होते? नाही, खरं तर आमच्यात दुसरं काही कारण नव्हतं. जेव्हा तुम्ही त्यांचे ट्विट वाचाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की त्यांच्या मनात थोडी वेदना आहे. एक दिवस ते खूप प्रेमळ ट्विट करायच्या, पुढच्या दिवशी काहीतरी वेगळं ट्विट, एकदम वेगळंच. माझी त्यांच्याबद्दल अजिबात तक्रार नाहीये. ती काय वाईट मुलगी नव्हती, ती एक आजारी स्त्री होती आणि त्याबद्दल थोडी सिंपती असली पाहिजे. मी संसदेत हे बोललो होतो जेव्हा मेंटल हेल्थ बिल आले होते.
जेव्हा आपल्याला समजतं की कोणाचा तरी पाय मोडलाय तेव्हा आपण सर्वजण सिंपती देत असतो, कारण पाय तुटलेला दिसतो. पण जेव्हा कोणाचं हृदय तुटतं ना, लोक ते पाहू शकत नाहीत, लोकांना कळत नाही, लोकांकडून सिंपती नाहीये त्यांच्या अनुभवासाठी आणि त्यांच्याबरोबर जे राहतात त्यांच्या अनुभवासाठी. ही खरंच दुःखद गोष्ट आहे. पण तरीही त्याचा असा चुकीचा वापर करणं ही त्यातून खूप जास्त दुःखदायक गोष्ट आहे. आणि मी कधीही, तुम्हाला तर माहिती आहे माझा 15 वर्षाचा जो अनुभव आहे राजकारणात, मी कोणावरही व्यक्तिगत आरोप अजून केलेला नाही, कोणावरही नाही. मी कधीही जर मी नाराज असेल तर मी काहीही बोलत नाही. पण मी पॉलिटिक्स ऑफ पर्सनॅलिटीवर विश्वासही ठेवत नाही. आणि पण तरी बहुतेक पण करून माझ्या मनात 2-3 लोक आहेत ज्यांना मी कधीही माफ करू शकत नाही, कधीही नाही. ज्यांनी ते जे सुरू केलंय, ज्यांना ते चुकीचं आहे, ज्यांना ते माहीत होतं ते चुकीचं आहे, ते बोलत राहिले, हे तर कधीही विसरणं शक्य नाहीये मला. आता मीडियामध्ये सगळं येत होतं, तुम्हाला माहिती होतं काय चाललंय, पण तेव्हा तुम्ही काहीच उत्तर दिलं नाहीत. बघा कसं आहे, कारण त्याच वेळी आम्हाला माहीत होतं की सरकार दुसऱ्या कोणाचं तरी आहे, पोलीस दुसऱ्याच्या हाताखाली आहेत, आणि मी जे काही बोलेन कदाचित त्याचा वापर माझ्याच विरोधात करू शकतात. वकील म्हणाले की तुम्हाला जे काही सांगायचं आहे ते तुम्ही पोलिसांना सांगा, आणि जर गरज पडली तर एक दिवस कोर्टात देखील सांगा. पण योग्य असेल की तुम्ही कोणत्याही माध्यमासमोर काहीही बोलू नका, कारण बोलल्यामुळे हे वाद वेगळ्या प्रकारे होऊ शकतात. मी माझ्या मनाने 100% कन्व्हिन्स नाहीये. मी अजूनही 100% म्हणणार नाही की ती स्ट्रॅटेजी बरोबर होती. पण लॉयर्स मला अजूनही म्हणतात की बरं झालं तुम्ही असं काही म्हणाला नाही, की ज्यामुळे वादाला कुठलंही दुय्यम स्वरूप नाही आलं. आणि शेवटी पोलिसांचा जो रिपोर्ट होता त्यात क्लिअर आहे की त्यांनी लिहिले की माझ्याकडून त्यांना 100% कॉपरेशन मिळालं. जे काही त्यांनी विचारलं ते मी सांगितलं. त्यांनी माझ्याकडून माझे मोबाईल फोन, माझा लॅपटॉप, माझं सगळं घेऊन गेले. माझ्यासोबत जे कोणी काम करायचे त्यांचे पण लॅपटॉप घेऊन गेले. माझा पूर्ण ईमेलचा पासवर्ड हवा होता, तो देखील मी दिला, कारण माझ्याकडे लपवण्यासारखं काहीच नव्हतं. मी विचार केला की जे काही तुम्हाला पाहिजे ते बघून घ्या आणि ठरवा की यामध्ये कुठे काही शंका येते की नाही. आणि त्यामुळेच मग हे हत्या केल्याबद्दल बोलणं लोकांनी बंद केलं. आणि शेवटी काही ना काही कारण काढून कदाचित ते आत्महत्याबद्दल बोलायला लागले, पण त्याचाही काही पुरावा नव्हता. तर त्यांचा मृत्यू कसा झाला काही कळलं का? पहा, दुर्दैवानं गोष्ट अशी आहे की पोस्टमॉर्टम फार चांगले झाले नाहीत. आणि मला अशा तपशिलांमध्ये जायचं देखील नाहीये, कारण आता तर हा चॅप्टर माझ्या मनात बंद झालाय आणि ते तसंच राहिलं पाहिजे. पण आपल्या देशात एकच फॉरेन्सिक सायंटिस्ट आहे ज्यांना पद्मविभूषण ज्यांना मिळालंय. या पोस्टमॉर्टमबाबत वृत्तपत्रात वाचून त्यांनी मंत्री आणि सरकारला पत्र लिहिलं, कारण एक कॉपी माझ्यापर्यंत देखील पोहोचली. ते म्हणाले की हे धक्कादायक आहे, हे पोस्टमॉर्टम म्हणजे मासेमारीची मोहीम नाहीये. आणि ते म्हणाले की या इतर सर्व शक्यता माध्यमांमध्ये जे काही उघड झालंय त्या आधारे मीडियावाल्यांनी या लोकांनी विचार का केला नाही. म्हणून मी म्हणालो की मला वाटतं की सर्व तपशिलांमध्ये जाण्याचा मंच नाही. एक दिवस कदाचित आपण याबद्दल सविस्तर चर्चा करू, पण जेव्हा मी सार्वजनिक जीवनात सक्रिय असेन. हा विषय माझ्या सार्वजनिक जीवनात आला ही वाईट गोष्ट आहे, आणि माझ्या मते यावरच फक्त राहणं योग्य नाहीये. कारण मी जे काम केलंय आपल्या लोकांसाठी आणि देशासाठी त्यातील 0.01% इतका देखील हा विषय नाहीये. आणि ह्या विषयाला जेव्हा तुम्ही अटेन्शन देता, इट इज अनफेअर टू मी. शशी, मला तुमचं म्हणणं अगदी पटतंय. मी तुम्हालाही चांगला ओळखतो आणि सुनंदा पुष्करला पण ओळखत होतो, आणि मी या गोष्टीचा पुरावा आहे की तुम्ही 7.5 वर्ष कशी काढली आहेत ते मी बघितलंय. पण जितकं होईल माझ्या कामाच्या दृष्टीने पब्लिक डोमेनमध्ये असल्या कारणाने मला प्रश्न विचारावा लागला. तुमच्या भावनांचा मनापासून आदर करतो, आणि मी समजतो की या प्रकरणामध्ये तुम्ही खऱ्या कोर्टातून सुद्धा मुक्त झालात आणि आप की अदालतमधून सुद्धा नक्कीच मुक्त व्हाल. थँक्यू. एका ब्रेकसाठी थांबूया आणि ब्रेक नंतर आप की अदालतमध्ये शशी थरूर यांच्यावर आरोप आणि प्रत्यारोप सुरूच ठेवूया. तुमच्या पार्टीचे जे लीडर आहेत, राहुल गांधी आहेत, सोनिया गांधी आहेत, ते पण तुमच्यावर नाराज आहेत की तुम्ही त्यांची मर्जी नसताना तुम्ही काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढला. मी लढलो,
कारण मला काहीतरी बदल घडून आणायचा होता. तुम्ही त्यांचे मर्जीचे कॅन्डिडेट नव्हतात. नाहीये, बरोबर आहे. वेलकम बॅक. आपकी अदालत मध्ये आज आपले पाहुणे आहेत शशी थरूर. आपकी अदालत मध्ये पुढचा आरोप. आपकी अदालत मध्ये फॉर्मर मिनिस्टर शशी थरूर यांच्यावर आरोप आहे की हे राजकारणात अयोग्य आहेत. शशी, तुम्ही टॉपर आहात, स्कॉलर आहात, UN मध्ये काम केलेलं आहे, डिप्लोमसी तुम्ही ओळखता, जरा जास्तच शिकलेले आहात. एवढ्या शिकलेल्या लोकांची गरज आहे राजकारणामध्ये. माझ्या मते आजकाल राजकारणामध्ये असे लोक देखील आकर्षित होत आहेत त्यांचं बॅकग्राऊंड वेगळं आहे. माझं तर राजकारणी कुटुंब नव्हतं, ना माझ्या कुटुंबातील व्यक्ती कोणताही व्यक्ती राजकारणामध्ये नव्हता, ना माझ्या मुलांना देखील राजकारणात यायचं होतं. मीच एक व्यक्ती आहे ती ज्याला ही संधी मिळाली आणि मी विचार केला की माझं आयुष्य मी माझ्या पद्धतीने मला नेहमीच एक बदल घडवून आणायचा होता. तर माझ्या येण्याने कदाचित काही एक फरक तुमचं पडू शकेल स्टेटमेंट म्हणून. वाचला मी, त्यात लिहिलं होतं पॉलिटिक्स येण्याचा काहीच फायदा झाला नाही, उलटा खर्च जास्त होतो. होय, तर बरोबर आहे. कारण तुम्ही हे देखील समजलं पाहिजे की अजूनही काही असे लोक आहेत आपल्या राजकारणात जे राजकारण करून पैसे कमवण्याचा प्रयत्न करतात, जे आपल्या ओळखीचा वापर करून कोणाकडून पैसे घेतात वगैरे. या प्रकारच्या राजकारणात मला अजिबात इंटरेस्ट नाहीये. मी माझ्या पैशाने छोटासा एक कौटुंबिक फाउंडेशन बनवलाय तिरुअनंतपुरममध्ये. जेव्हा लोक माझ्याकडे येतात आपल्या समस्या घेऊन, त्याबद्दल कोणतंही ऑफिशियल उत्तर आन्सर नाहीये. उदाहरण द्यायचं तर समजा की कोणी येतं की सरकारी हॉस्पिटलमध्ये कॅन्सरचं ऑपरेशन करायचं आहे, तर मी त्यांना प्रधानमंत्री रिलीफ फंडमध्ये पाठवू शकतो. मुख्यमंत्र्यांचा पण रिलीफ फंड असतो. पण जेव्हा कोणी येतं की माझं ऑपरेशन झालंय पण औषधांसाठी पैसे नाहीयेत, तुम्ही द्या, मग मलाच माझ्या खिशातून द्यावे लागतात. तर ह्यासाठी मी फाउंडेशन बनवून मी त्यातून देत असतो. कारण तुम्ही हे देखील जाणलं पाहिजे की पण तुमच्या पार्टीचे जे लीडर आहेत, राहुल गांधी आहेत, सोनिया गांधी आहेत, ते पण तुमच्यावर नाराज आहेत की तुम्ही त्यांची मर्जी नसताना तुम्ही काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढलात. बघा, मी त्यांच्या मर्जीच्या विरोधात लढलो नाही. मी लढलो कारण मला काहीतरी बदल घडवून आणायचा होता. तुम्ही त्यांच्या मर्जीचे कॅन्डिडेट नव्हतात. नाही, बरोबर आहे. मी जेव्हा निवडणूक लढायचा विचार करत होतो, मी सोनियाजींना जाऊन भेटलो, मी प्रियंकांना पण जाऊन भेटलो आणि भारत जोडो यात्रेमध्ये मी राहुल गांधी यांना पण जाऊन भेटलो. आणि या तिघांना मी विचारलं की मी तुमच्या विरोधात नाहीये, पण मला पार्टीमध्ये काहीतरी बदल घडवून आणायचे. आणि मी हा विचार करतोय की जर तुम्ही एक लोकशाही निवडणुकीसाठी ऑथराईज कराल तर मला यात भाग घ्यायला आवडेल. तुमचे काय विचार आहेत? मी खरं तर मला माहित होतं की ते लोक म्हणतील नका लढू, कारण आम्हाला आमच्या पक्षात मध्ये एकता हवी आहे की तुम्ही असं काहीतरी नवीन आणू नका, तुम्ही वेगळं व्हा. पण असं काहीच नाही झालं. पण तिघांनी मला प्रोत्साहन दिलं आणि म्हणाले की तुम्ही जा, इट्स गुड फॉर द पार्टी, निवडणूक होऊ द्या, तुम्ही जे काही कॉन्टेस्ट कराल त्यासाठी आम्ही परवानगी देऊ. तर मी या स्पिरिटमध्ये आतमध्ये उतरलो. मग मला समजलं की एक ऑफिशियल कॅन्डिडेट आधीच यात आहे. त्यानंतरच हे स्पष्ट होतं की विषय थोडा वेगळा वाटेल, पण तरीही मी विचार केला की एकदा जर आपण एक पाऊल उचललंय तर ते पूर्णत्वाला नेलं पाहिजे. काही लोक म्हणतात शेवटपर्यंत लढलो की पाहिजे. तुम्हाला अशा करता लढायला दिलं कारण लेजिटिमसी मिळेल निवडणूक लढताना. तुम्ही लढलात बघा, आणि माझ्या हारलात. मते तरी कायदेशीरपणा झाला, कारण शेवटी सोनियाजी मला म्हणाल्या की व्हॉट यू हॅव डन ब्रिंग स्ट्रेंथ इन द पार्टी. मी खुश आहे हे सगळं झाल्यामुळे, कारण आता पार्टीला मजबूत करायचंय. खडगे साहेब जिंकलेत, मी त्यांचा पूर्ण सन्मान करतो आणि जे काही ते ठरवतील तेच होईल आता पार्टीमध्ये. खरगे साहेब हे नाही सांगत की मी जे बोलीन तेच होणार, ते म्हणतात की जे हायकमांड बोलणार तेच होणार. बघा आता हा हायकमांड शब्द आमच्या पार्टीमध्ये काही वर्षांपूर्वीच आलाय, तेच वापर करतात. पण कुठून आला होता हा शब्द? इतिहास शिकताना मी पहिल्यांदा हा ऐकला होता वर्ल्ड वॉर 2 मध्ये. ते जे दुसरं युद्ध होतं, महायुद्ध, तर त्यात जर्मन आर्मीमध्ये एक हाय कमांड असायचा. तर माहीत नाही, तिथून ऐकून कोणीतरी आमच्या काँग्रेसमध्ये हा शब्द टाकला आणि आम्ही लोक त्याचा वापर करू लागलो. पण हेच आहेत हाय कमांड. हाय कमांडने ज्याला विषारी साप बोलले, ज्याला नालायक बोलले, ज्याला मृत्यूचा तांडव घालणारा बोलले, त्याच्यासोबत तुम्ही कसं नातं ठेवतात, तर त्याचा एक असाच फोटो दाखवतो तुम्हाला. प्रधानमंत्री माझ्या मतदारसंघात आले होते. हो, तिरुअनंतपुरम. हा फोटो तेव्हा घेतला होता जेव्हा कर्नाटकामध्ये निवडणूक लढवली जात होती. तेव्हा तुमच्या पार्टीने प्रधानमंत्र्यांवर भरपूर आरोप केले होते. अहो, मी स्वतः कर्नाटकात जाऊन प्रचार केला होता. बंगळूरमध्ये 3 दिवस प्रचार करून आलो होतो मी. पण हे असं आहे की प्रधानमंत्री जेव्हा आपल्या मतदारसंघात येतात तेव्हा त्या ठिकाणाचा खासदार म्हणून माझं
कर्तव्य आणि जबाबदारी आहे की प्रधानमंत्रीचं स्वागत केलं पाहिजे. हे तर सामान्य आहे. आणि मी आणखीन एक गोष्ट सांगेन. तसं मी तुम्हाला सांगितलं की मी वैयक्तिकरित्या कोणाला दोष दिलेला नाही, ना मोदी साहेबांना ना इतर कोणाला. पण आपल्या लोकशाहीतही आहे की एका जागेसाठी आपण प्रत्येकाचा आदर केला पाहिजे. कारण जेव्हा जनतेने जर एखाद्याला पंतप्रधान पदावर निवडून दिलंय, तर जोपर्यंत तो पंतप्रधानपदी जोपर्यंत विराजमान आहे तोपर्यंत त्याचा आदर केला गेला पाहिजे. आणि जेव्हा मी म्हणतो की इथे राजकीय शत्रुत्व असू शकतं ॲज अ ॲडव्हर्सरी, पण जेव्हा परदेशात जातात तेव्हा ते आपल्या देशाचे पंतप्रधान आहेत. मी त्यांच्याविरुद्ध नाही बोलत. पण जे तुमच्या पार्टीचे लोक आहेत, आता गुलाम नबी आझाद आले होते आपकी अदालतमध्ये, तर त्यांनी सांगितलं की जेव्हा ते काँग्रेसमध्ये होते तर कोणी सुद्धा मोदीजींची तारीफ केली, मोदीजींचं कौतुक केलं तर त्याला मोदीचा हस्तक बोलायचे. हो, पण हा योग्य विचार नाही. हे सर्व माझ्या विरोधात होते. किती वर्षापासून लोक सांगतात की मी भाजपमध्ये जाणार आहे, पण मी तर माझे मित्र त्यांना म्हणतात की ते लिहितात ते वाचा. त्यांची खरी विचारसरणी तर तुम्हाला त्यांच्या लेखात पाहायला मिळेल. आपण असं नका समजू की ज्यांच्या मनात अशी स्पष्ट तत्वे आहेत, मूल्य आहेत, तो असा अचानक बदलून त्यांच्या विरोधात जाऊ शकतो. पण याचा अर्थ असा नाही की आपण आपापसात चांगले संबंध नाही ठेवू शकणार. आपण माझ्या मते एकेकाळी वाजपेयी साहेब जसे नेहरू साहेबांबद्दल म्हणायचे, तर त्या प्रकारचे विचार आजकाल आपल्या देशात होत नाही, बघायला पण नाही वाजपेयी साहेबांचं पण तेच म्हणणं होतं की तुम्ही चांगले माणूस आहात पण चुकीच्या पार्टीमध्ये आहात. मिळत. मी हे देखील ऐकतो कधी कधी माझ्याबद्दल. तसं तुमच्याबद्दल पण लोक तेच म्हणत असतात की खूप चांगला माणूस आहे, खूप शिकलेला आहे, पण चुकीच्या पार्टीमध्ये आहे. बघा, मी माझ्या विचारसरणीनुसार समजुतीनुसार पक्ष निवडलाय. मी खरं सांगायचं तर आधी तुम्ही माझी पुस्तकं बघा जरा. मी सर्वांवर टीका केली, अगदी काँग्रेसवरही. पण मनमोहन सिंग साहेब आणि नरसिंह राव यांनी काँग्रेसमध्ये जे बदल घडवून आणले, उदारीकरण, काँग्रेस अत्यंत स्थिर अर्थव्यवस्था चालवत असल्याचा माझा आरोप होता. तो आरोप उदारीकरणाबरोबर कमी झाला. आणि मग भाजपाने जेव्हा आपल्या देशाला हिंदुत्वाच्या नावावर विभाजन करायला सुरुवात केली, मला असं वाटलं की देशाच्या एकात्मतेसाठी काँग्रेसचं जे राजकारण आहे तेच योग्य आहे. सर्वांना लोकत्र एकत्र आणून, तुम्ही हिंदू आहात, तुम्ही मुसलमान आहात, तुम्ही मल्याळम बोलताय, तुम्ही हिंदी बोलताय, याचा अजिबात फरक पडत नाहीये. आपण भारतीय आहोत तर आम्ही तुमच्याकडे त्याच दृष्टीने बघू. मला हा राजकारणाचा प्रकार आवडला, त्यामुळे मी काँग्रेसमध्ये आलो. शशी, हेमंत बिस्वा शर्मा 22 वर्ष काँग्रेसमध्ये राहिले. ते आपकी अदालतमध्ये आले होते. त्यांनी सांगितलं की काँग्रेसमध्ये कोणत्याही व्यक्तीचा इतका अपमान होतो. आता राहुल गांधींना जर भेटायला गेले तर ज्या प्लेटमध्ये त्यांचा कुत्रा जेवत होता त्याच प्लेटमधून त्यांना खायला सांगितलं. तर त्यांनी सांगितलं की कोणता सेल्फ रिस्पेक्ट असलेला माणूस कसा या राहू शकतो. प्रकारची वागणूक माझ्यासोबत तर कधी झालं नाही, तर मी काय सांगू. मी ह्या कुत्र्याला तर पाहिलेलं नाहीये. मी राहुल गांधी यांना तर खूप वेळा पाहिलंय. मी असं म्हणेन की बघा, प्रत्येक तुम्ही व्यक्तीचं कधीच त्या आपलं- कुत्र्याला त्यांच्या घरी बघितलं नाही. नाही. तर बघा, मी तर हे कदाचित माझं दुर्दैव असेल. मी फक्त कामासाठीच तिथे जातो, कामाबद्दलच बोलणं होतं माझं, त्यामुळे ही संधी मला नाही मिळाली. आणि बघा, राहुलजी सोबत बोलताना मला खूप सोपं वाटतं. त्यांच्याशी विचारबद्ध मला त्यांच्याशी संपर्क करण्यात मला कोणतीही अडचण आली नाही. पण मी हे देखील म्हणेन की प्रत्येक व्यक्तीचा आपला हक्क आहे. तुम्ही बघा, राहुल गांधींचे किती जिवलग मित्र होते, ज्योतिरादित्य सिंधिया किंवा जितेंद्र प्रसाद किंवा RPN सिंग. ते लोक आता कुठे आहेत? भाजपमध्ये. तर मी काय म्हणू शकतो, हे जे मैत्रीबद्दल तुम्ही जे काही विचार कराल, शेवटी प्रत्येक राजनेता आपल्या आवडीनुसार सगळं ते म्हणजे पाहत काय असतो. तुम्हाला काय वाटतं की एवढे लोक म्हणजे गुलाम नबी आझाद, हेमंत बिस्वा शर्मा, सिंधिया, एवढी सगळी नावं घेतली, का सगळे काँग्रेस पार्टीला असे सोडून जात असतील बरं? आजकाल राजकारणात असंच घडतं. तुम्हाला तर माहिती आहे की कर्नाटकातील मोठा नेता, भाजपाचा एक मुख्यमंत्री, एक उपमुख्यमंत्री भाजपचा, त्यांना सोडून काँग्रेसमध्ये आला. तर हे असंच घडतं. ही चांगली गोष्ट असं मी नाही म्हणणार. मी तर म्हणेन की जर तुम्ही राजकारणात असाल तर तुमचा काही विचार असला पाहिजे, काहीतरी खात्री असावी, काहीतरी विश्वास असावा, कोणत्या तरी तत्वाला बाळगून राजकारण केलं पाहिजे. आता मी हेही ऐकलंय की तुम्ही पूर्ण केरळचा दौरा करणार आहात. जेव्हा मला राजकारणात येण्याची इच्छा होती त्यावेळी तुमचं मूळ ठिकाण कोणतं असा प्रश्न लोकांना पडतो. तर मी केरळचा आहे, माझे आईवडील केरळचे आहेत.
त्यांचा जन्म पण केरळचा, त्यामुळे मला तिथून निवडणूक लढवावी लागली. तर अशी ज्या राज्यात मी कधी जगलो नव्हतो, मी माझ्या लहानपणी फक्त सुट्टीसाठी दरवर्षी 1 महिन्यासाठी जायचो. ती माझी कर्मभूमी झाली कायमची. आणि साहजिकच जे लोकसभेत घडतंच, तुम्हाला माहितीये की तुम्हाला एका ठिकाणाहून तुम्हाला जिंकावं लागतं. तर तीच एक जागा जी केरळची राजधानी आहे, तिरुवनंतपुरम, तिथे तर माझी सगळी पाळंमुळं तुम्ही तिकडेच आहेत. परत चौथ्यांदा लढाल का निवडणूक ते तिथे? तर अजून ठरवायचंय. पण यावेळी मला सांगायचं की मी तिरुवनंतपुरम मध्ये आहे, पण मला दुसऱ्या ठिकाणांवरून पण खूप आमंत्रण येत होते, पण वेळ नाही मिळायचं जाण्यासाठी तिथे. तर मग या अध्यक्ष निवडणुकीनंतर मला थोडासा वेळ मिळाला. मी जाऊन काही आमंत्रणांना स्वीकार करून आणखी ठिकाणी जाऊन बोललो आणि मला लोक सांगायला लागले की बघा, जर तुम्हाला दिल्लीमध्ये एक चांगला रोल नाहीये, चांगली भूमिका नाहीये, तुम्ही केरळला या, कारण तुमची गरज आहे इथे. तेव्हा मी विचार करू लागलो की जर अशी मागणी असेल तर मी याचा विचार का करू नये, आणि त्याचा विचार करत होतो. पण मला माहिती आहे की विरोध देखील आहे. माझ्या पक्षात असे काही लोक आहेत ज्यांना नाही आवडणार हे सगळं, आणि मला माझ्या भविष्याच्या बाबतीत विचार करावा लागतोय. माझी संपूर्ण कारकीर्द 29 वर्ष संयुक्त राष्ट्रात घालवल्यानंतर मी नुकतेच 15 वर्षासाठी इथे आलोय. मी अजून किती काम करत राहू? मी काही असा राजकारणी नाहीये जो आमच्या अंत्यसंस्कारापर्यंत राजकारण करत राहीन. शेवटी आपल्या सर्वांना तेच हवंय की जेव्हा जेव्हा तुम्हाला असं वाटतं की तुम्ही लोकांच्या आयुष्यात जो काही फरक आणता तुम्ही, तो फरक करण्यासाठी आपण आता यशस्वी होऊ शकत नाही. मला वेगळ्या शैलीत क्रिकेट बघायला आवडेल, पुस्तक वाचायला आवडेल, माझ्या नातू आणि नातींबरोबर खेळायला आवडेल. त्यावेळेची वेळ कधी येईल हे मला ठरवायचंय, आणि कदाचित मी 24 मध्येच हे ठरवेन, किंवा मी 5-6 वर्षानंतर मी हे ठरवेन. पण या सगळ्यांचा विचार करून काही मला लोक विरोध म्हणतायत करायचा आहे. की शशी थरूर आता केरळच्या चीफ मिनिस्टर पोस्टसाठी दावेदार बनायला बघतायत. पहा, काही लोक मला याबद्दल बोलत आहेत, आणि मी पण नॅचरली सर्व पर्यायांचं परीक्षण करीन. तिरुवनंतपुरमच्या लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवलाय आणि मला त्यांचा अजिबात विश्वासघात करायचा नाहीये. मी पुन्हा उमेदवार झालो तर मी त्यांच्याच सेवेत असायला हवं. पण जर दुसरी संभावना असेल, जसं की माझ्याच राज्यात जर मला संधी मिळाली की पक्षाचं नेतृत्व करून काही बदल करायचा आहे, तर हा कदाचित देखील एक चांगला निष्कर्ष असू शकतो माझ्या राजकीय प्रवासात. पण हे सर्व ठरवण्यासाठी मला अजून थोडा वेळ हवाय. मी सर्व काही पाहतोय. साहजिकच माझ्या पक्षाचे मतही ऐकावे लागतील, तुम्हाला इतर लोकांचे मतही ऐकावे लागेल, आणि सर्व ऐकून घेतल्यानंतर मी निर्णय घेईन. पण आता मी जेव्हा अजून तुम्ही काही ठरवलेलं ठरवाल नाहीये. तेव्हा मी तुम्हाला परत एकदा आपकी अदालतमध्ये बोलवीन. का नाही? आता आपण एका ब्रेकसाठी थांबूया आणि ब्रेक नंतर शशी थरूरवर प्रश्नांचा भडीमार असाच सुरू राहील. भारत एक असा महत्वपूर्ण देश आहे की जिथे लोक आपल्या पंतप्रधानांना आदर करतात. मी पण खूप खुश आहे. तुम्ही या खुश आधी आहे मी कधी की बघितलंय भारत- का की पीएनजीचे प्राईम मिनिस्टर पाया पडलेत नाही, ही भारताच्या पाया प्राईम पडण्याची मिनिस्टर? गोष्ट तर मी पहिल्यांदाच पाहिले. वेलकम बॅक. आपकी अदालतमध्ये आज आपण खटला चालवतोय, प्रश्न विचारतोय शशी थरूर यांना. आपकी अदालतमध्ये पुढचा आरोप. आपकी अदालतमध्ये फॉर्मर मिनिस्टर शशी थरूर यांच्यावर आरोप आहे की यांच्या आणि यांच्या पक्षाच्या विचारांमध्ये तफावत आहे. शशी, जेव्हा फॉरेन पॉलिसीच्या बाबतीत बोलायचं झालं, एक तुम्ही आहात ज्यांनी लंडनमध्ये जाऊन एक भाषण दिलं, त्यांना त्यांचा आरसा दाखवला आणि तुमचं कौतुकही झालं. आणि एक राहुल गांधी आहेत, ते जेव्हा लंडन किंवा अमेरिकेत जातात तेव्हा ते सांगतात की आमच्या इकडची डेमोक्रेसी संपली आहे, तुम्ही या जरा, आमची काळजी घ्या, आमच्यावर लक्ष ठेवा. नाही, ते असं नाही म्हणाले. बघा, हा आरोप हा चुकीचा आरोप आहे. मी तुम्हाला सांगू इच्छितो की ज्यांनी फक्त टाळ्या वाजवल्या, राहुल गांधीजी म्हणाले होते की आपल्या लोकशाहीमध्ये अनेक आव्हाने आहेत, पण त्यांनी हे पण सांगितलं की पण ते सोडवण्याची जबाबदारी आमची आहे, इतर कोणाची नाही. ते म्हणाले की आपल्या लोकांना माहीत असलं पाहिजे, भारतीय लोकशाही जी आहे ही एक ग्लोबल पब्लिक गुड आहे. हे सर्व जगासाठी योग्य आहे की भारतात लोकशाही राहणं. पण त्यांनी असं नाही सांगितलं की आणि काहीतरी करा, फक्त माहिती करून घ्या, असं त्यांनी सांगितलं. पण हे बघा, लोक मी तुम्हाला त्यांनी नक्की काय सांगितले ते वाचून हां. दाखवतो. त्यांनी सांगितलं, हाऊ वुड यू रिॲक्ट इफ डेमोक्रेसी सडनली डिसअपियर्स इन युरोप? यू विल बी शॉक्ड अँड से, ओ माय गॉड, दॅट्स अ मॅसिव्ह ब्लो टू डेमोक्रेसी.
and he says that has happened already. That's not something that's going to happen in future. And with that regards, Europe shocks me that there is no reaction. हो, रिॲक्शन म्हणजे त्यांचं म्हणणं हे criticism. ते आहे काही की बोलत आमच्या होते. इकडे डेमोक्रेसी मरत चालली आहे आणि आता ते युरोपला काही काहीच बोलत वाटत नाही त्या नाही. वक्तव्याबद्दल. कदाचित बोलण्याच्या बाबतीत काहीतरी म्हणाले होते. मी असं म्हणेन की आपल्या देशाची जी लोकशाही आहे, मी प्रत्येक निवडणुकीला पूर्णपणे मुक्त आणि निष्पक्ष निवडणूक मानतो. आपल्याकडे निवडणूक लोकशाही आहे, पण 2 निवडणुका दरम्यान जे काही घडतं त्यातील बऱ्याच गोष्टींचा अभाव आहे आपल्या लोकशाहीत. हे मानलं 2014 आपण नंतरचं खरं आहे. आहे. पण अशी तक्रार तुम्ही युरोपमध्ये जाऊन नाही बोललात कधी, की अमेरिकेमध्ये जाऊन नाही बोललात कधी? बरोबर आहे. कारण मी तर हे काही वर्षांपासून सांगत आहे. काँग्रेसचे परराष्ट्र धोरण नाही आणि भाजपचे परराष्ट्र धोरण नाही, हे फक्त भारताचे परराष्ट्र धोरण आहे आणि भारताचे हितसंबंध आहे. तर मी जेव्हा परराष्ट्र व्यवहार समितीचा अध्यक्ष होतो, मी ह्याच भावनेतून सांगत होतो की जे पण आमचे राजकीय मतभेद असतात ते तर आपल्या देशाच्या सीमेवर थांबतात. बाहेरून भेदभाव केला जाऊ नये. पण हेही खरं आहे की ज्याने आधी तोडायला सुरुवात केली ते भाजप आणि मोदी साहेब आहेत. मोदी साहेब परदेशात जाऊन सांगत होते की आपल्या देशात काही चांगलं नाही झालं 60 वर्षांपासून, की आपल्या आधी जे आले होते भारताला एवढ्या वाईट रीतीने चालवलं की लोक सांगत नव्हते अभिमानाने की ते भारतीय आहेत. अशा प्रकारचे भाषण मोदी साहेबांनी परदेशात द्यायला सुरुवात केली. आम्हाला आश्चर्य वाटलं की कोणतेही पंतप्रधान त्यांचं राजकारण, भारतीय राजकारण कोणीही परदेशात जाऊन बोलले नाही. मोदीजींनी हे सुरू केलं. आधी तुम्ही म्हणालात की एस जयशंकरना फॉरेन मिनिस्टर बनवलं, हे खूप चांगली चांगलं गोष्ट केलं. केली. एका स्पेशलिस्टला डिप्लोमॅट बनवून. अगदी एक दिवस कदाचित पवन वर्मालाही बनवावं. कारण आमची अशी इच्छा आहे की ज्यांना हे करण्याचा अनुभव असावा, परदेशी लोकांचा बोलण्याचा अनुभव असावा, ज्यांना हा विषय लवकर कळतो, अशा प्रकारच्या लोकांना पण तुमच्या जबाबदारी पार्टीचे दिली नेते पाहिजे. राहुल गांधी म्हणतात की ह्यांना चायनाबद्दल काहीच माहिती नाहीये, त्यांना चायनाकडून बघा. आलेल्या थ्रेट बद्दल समजत नाही. चीनबद्दल आपण सर्वांनी जरा थोडी काळजी केली पाहिजे. कारण प्रत्येकजण काय म्हणतो तुम्हाला माहिती आहे. कारण आपली जी सीमा आहे, आपले जे फ्रंटियर आहे ते अनडिफाईन्ड आहेत. अशी कोणतीही क्लिअर लाईन नाही ज्याने 2 देश सहमत होतील. तर त्यामध्ये असे पण काही क्षेत्र होते की दोन्ही साईड गस्त घालायचे. आमचे ताफे येत होते रविवारी आणि त्यांचे ताफे येत होते सोमवारी आणि एकमेकांसोबत कधीच वाद नाही झाले. कारण की आपण जायचो आपल्या मर्यादा सिद्ध करायला आणि तेही ते सिद्ध करायला यायचे तिकडे. मात्र सध्या असे ताफे पोलीस ठाण्यात 26 ठिकाणी आले आहेत जिथे भारतीय सैन्य जाऊ शकत नाही आणि चीनने येऊन तिथे कब्जा करून ठेवलाय. ह्या जागेत आपल्या बॅरेक्सला आणि आपल्या बेसिसला तिथे स्थापित करून ठेवलंय. मग ह्या बाबतीत काय करते आपली सरकार, हेच तर बघा, काँग्रेस आजच पक्ष मी- विचारते. आम्हाला उत्तर नाही मिळालं अजून. पंतप्रधान म्हणाले की चीनने काही भारतीय जमीन नाही घेतली त्यांनी काही, पण ती भारतीय भूमी आहे की नाही हा वेगळा मुद्दा आहे. पण जिथे भारतीय सैन्य जाऊ शकत होते ती जमीन का चीनने घेतली? मी निर्मला सीतारामन यांचं स्टेटमेंट वाचलं. त्या म्हणाल्या की राहुल गांधींना चायनाची समज चायनीज अँबॅसेडरकडनं मिळते. ते मला त्यांनी माहित फॉरेन नाही. मिनिस्टरला विचारलं हे बघा, पाहिजे. मला वाटतं की ते खूप लोकांना भेटतात, खूप लोकांची मतं ऐकतात, ते आपलं मत मांडतात आणि हे आरोपांचे प्रकार हे बघा, कसं- आजकाल काय बघतो आपण, ऑस्ट्रेलियामध्ये ऑस्ट्रेलियन प्राईम मिनिस्टर आपल्या प्राईम मिनिस्टरला बॉस असं म्हणतात. अमेरिकन प्रेसिडेंट त्यांना म्हणतात मला तुमचा ऑटोग्राफ पाहिजे मोदीजी. बघा, मोदीजींनी जसं स्वतः सांगितलं, ही काही वैयक्तिक बाब नाहीये, ती भारताच्या सन्मानाची आहे की भारतीय पंतप्रधान जेव्हा येतात, भारत हा एक असा महत्वाचा देश आहे की लोक आपल्या पंतप्रधानांचा आदर करतात. याचा मला आनंद आहे. मी पण खुश होतो जेव्हा माझ्या पंतप्रधानांना सन्मान तुम्ही याआधी मिळतो. कधी याचा बघितलंय मला का आनंद आहे. की पीएनजीचे प्राईम मिनिस्टर पाया पडलेत भारताच्या ही प्राईम पाया मिनिस्टर? पडण्याची गोष्ट तुम्ही पहिल्यांदाच पाहिली. पाया पडण्याची गोष्ट बहुधा मी पहिल्यांदाच पाहतोय. पण मी असं म्हणेन की जेव्हा राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना विचारलं गेलं की तुमच्या प्रेसिडेंट काळाच्या अनुभवानुसार कोण होते ते जागतिक नेते ज्यांनी जास्त प्रभावित केलं, पहिलं नाव त्यांनी घेतलं मनमोहन सिंग साहेबांचं. असं पण नाही, याबद्दल तर काय वादच नाही की डॉक्टर हां. मनमोहन सिंग यांचं अख्ख्या आणि जगामध्ये आदर असंही आहे. नेहरू साहेबांबद्दल जेव्हा सुएझ क्रायसिसमध्ये अडकून नंतर त्यांनी ते सुएझ क्रायसिसमधून सोडवलं तेव्हा काय, अरे पाकिस्तानचे लोक त्यांच्याबद्दल शायरी लिहायचे. मग आमच्यासाठी
मला वाटतं की भारतीय नेतृत्व ही खूप मोठी जबाबदारी आहे. जेव्हा भारताचं नाव घेऊन पंतप्रधान काही चांगल्या गोष्टी करतात, आपण सर्व आनंदी व्हायला पाहिजे. शशी, मी तुम्हाला प्रत्येक तऱ्हेचे प्रश्न विचारले, तुमच्या राजकारणाबद्दल विचारले, पर्सनल लाईफबद्दल विचारले, तुमच्या मैत्रीबद्दल विचारले आणि असेही काही प्रश्न ज्याने तुम्हाला दुःख वाटलं असेल, पण पब्लिक डोमेनमध्ये आहे, मग विचारायला पाहिजे. आता आपण एका ब्रेकसाठी थांबूया आणि ब्रेक नंतर ऐकूया आपकी अदालतमध्ये आजचे जज पवन वर्मा यांच्या निर्णयाची आजच्या खटल्यावर. वेलकम बॅक. आपकी अदालतमध्ये आज आपण खटला चालवला शशी थरूर यांच्यावर. आता वेळ झालाय आपकी अदालतमध्ये आजचे जज, सुप्रसिद्ध डिप्लोमॅट, लेखक आणि कवी पवन वर्मा यांच्या निर्णयाची. अगदी थोडक्यात मी माझा आता निर्णय देईन. तुम्ही यांच्यावर जो आरोप लावलात तो खूपच खाजगी. जेव्हा तुम्ही त्यांना मगाशी प्रेमवीर असं म्हणालात, मी समजू शकतो काही अंशी तर ते आहेतच. पण मला हे सुद्धा माहिती आहे की कुठल्याही चुकीच्या पद्धतीने नाही. दुसरी गोष्ट, एक आरोप आपण केला होता सुनंदा पुष्कर यांच्याबद्दल. मी तुम्हाला अगदी स्पष्टपणे सांगू शकतो की मी सुनंदा पुष्करलाही ओळखतो आणि शशी थरूर यांना सुद्धा ओळखतो. हा आरोप घाणेरड्या राजकारणाचं प्रतीक होतं. माझ्या मताप्रमाणे निरर्थक होतं आणि तुम्ही कोर्टातूनही निर्दोष सुटलात आणि इतर दृष्टिकोनातून सुद्धा निरर्थक होता. आणि म्हणूनच मला खूप बरं वाटलं की तुम्ही ते प्रकरण संपवलंत. मगाशी लेडीज मॅन या संबोधनावरून रजत शर्मांनी तुम्हाला एक प्रश्न विचारला की चौथं लग्न करण्याचा तुमचा विचार आहे का. पण खूप पूर्वी मी यांना राज कपूरच्या फिल्मची आठवण करून दिली होती. तिचं नाव होतं तिसरी कसम. आता तुम्ही तिसरी कसम घ्याच, ही माझी नम्र सूचना आहे तुम्हाला. जो एक आणखीन आरोप तुम्ही यांच्यावर लावला होतात, मिस फिट इन पॉलिटिक्स, मला तर वाटतं हे अत्यंत चुकीचं आहे. शशी थरूर सारखे लोक मोठ्या संख्येने राजकारणात आले पाहिजेत. जो स्तर झालाय आपल्या राजकारणाचा आज, ज्यामध्ये सुशिक्षित लोक ज्यांच्याकडे आणखीन विकल्प आहेत, त्यांनी राजकारणात येऊन आपलं योगदान द्यावं, तर ते खूप चांगलं होईल. आम्हा सगळ्यांना असं वाटतं की तुम्ही या देशासाठी आणखीन योगदान द्यावं आणि देश एकत्र येऊन तुमच्यासोबत आणि आमच्यासोबत बोलेल. गालिबचा तो एक शेर की मत पूछ की क्या हाल है मेरा तेरे पीछे, मत पूछ की क्या हाल है मेरा तेरे पीछे, तू देख की क्या रंग है तेरा मेरे आगे. याच विश्वासाने की शशी थरूर अशाच पद्धतीने पब्लिक लाईफमध्ये टिकून राहतील, लोकांचं प्रेम जिंकत राहतील, मिळवत राहतील, देशाची अजून सेवा करतील आणि देशाला सुद्धा प्रगतीपथावर नेतील. आजचा खटला इथेच थांबूया आपण. पुढच्या आठवड्यात आपली भेट पुन्हा होईल एका नवीन व्यक्तिमत्वासोबत. तोपर्यंत नमस्कार.